श्री स्वामी समर्थ म्हणतात ना, की नशिबात लिहिलं असेल ते टाळता येत नाही, पण ज्याचे पाय साक्षात विधात्याच्या मस्तकावर आहे, अशा स्वामी समर्थांसाठी काहीच अशक्य नाही. आज आपण पाहणार आहोत अध्याय 14 वा, जिथे स्वामींनी आपल्या एका परम भक्तासाठी साक्षात मृत्यूलाही परतवून लावले. नमस्कार, मी मोहिनी. स्वागत आहे तुमचं लाईफ विथ मोहिनी AI मध्ये. स्वामींचे एक प्रिय भक्त होते, सुंदर. ते नेहमी स्वामींच्या सेवेत असायचे. एकदा एका ज्योतिषाने सुंदर याचे भविष्य पाहिले आणि सांगितले की तुमचा मृत्यू अगदी जवळ आला आहे. हा काळ तुमच्यासाठी खूप कठीण आहे. सुंदर घाबरून गेले आणि धावत स्वामीकडे आले. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि शांतपणे म्हणाले, तू कशाला काळजी करतोस? मी असताना तुला कोणाची भीती? एके दिवशी सुंदर स्वामींच्या जवळच झोपले होते. मध्यरात्रीच्या वेळी एका विषारी सापाने त्यांना दंश केला. सर्पविषाने सुंदर यांचे शरीर निळे पडू लागले. त्यांचे प्राण कंठाशी आले. उपस्थित लोक म्हणू लागले की आता सुंदरचे वाचणे शक्य नाही. पण स्वामींनी आपले योगबळ वापरले. त्यांनी केवळ एका शब्दाने त्या विषयाचा परिणाम थांबवला आणि सुंदर यांना जणू मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढले. साक्षात काळ तिथे आला होता, पण स्वामीच्या आज्ञेपुढे त्यालाही रिकाम्या हाताने परत जावे लागले. सकाळी जेव्हा सुंदर शुद्धीवर आले, तेव्हा त्यांना समजले की स्वामींनी त्यांच्यासाठी काय केले आहे. स्वामींनी सुंदर यांना सांगितले की तुझ्या नशिबातील तो फेरा आता टळला आहे. स्वामी हे केवळ गुरु नाहीत, तर ते आपल्या भक्तांचे रक्षणकर्ते आहे. जो त्यांना शरण जातो त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात. या अध्यायातून आपल्याला ही शिकवण मिळते की ग्रहाची दशा किंवा नशिबाचे लेख बदलण्याची ताकद स्वामीच्या कृपेत आहे. संकट कितीही मोठे असो, जर आपली भक्ती खरी असेल तर स्वामी आपल्या संकटातून सुखरूप बाहेर काढतात. म्हणूनच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, कशी वाटली ही कथा? संकटाच्या वेळी तुम्हालाही कधी स्वामींच्या अस्तित्वाचा असा अनुभव आला आहे का? कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. भेटूया पुढच्या 15व्या अध्यायात. तोपर्यंत स्वामींच्या नामात आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.